तर मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे आपल्या चॅनलवरती। आज आपण वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या हर्सुल जो फाटा आहे तर हर्सुल फाट्याजवळ मित्रांनो आपली अरुणावती नदी आहे आणि अरुणावतीचा जो आपला जुना पूल आपल्याला मित्रांनो दिसत आहे तो नॅशनल हायवे 361 आहे, जो की आपल्या दिग्रस मधून मूर्तिजापूर पर्यंत जातो दारवा मार्गे। आणि त्याच मार्गे मित्रांनो पॅरलल तिथून 50 मीटर अंतरावरती आपल्याला हा अरुणावती नदीचा पूल दिसतोय, ज्या ठिकाणी मी उभा आहे। आणि आता सध्या कामाची जर आपण परिस्थिती बघितली तर ही आपल्या दिग्रसकरांसाठी यवतमाळकरांसाठी मित्रांनो अत्यंत आनंदाची बाब आहे। याच्यासारखा दुसरा आनंद आपल्यासाठी कुठलाच नसेल, कारण की आता पुलाचं जे काम आहे आपल्याला ते 100% पूर्ण होताना दिसतं। माझ्या या साईडला जे आपण बघू शकता हा पिलर आहे आणि या पिलर कशाचा आहे तर या पिलरवर इलेक्ट्रिकचं काम मित्रांनो पूर्ण होईल। आणि या साईडला अरुणावती जात आहे। अरुणावती नदीच्या मित्रांनो या साईडला हे बॅरिकेटिंग जे केलेलं आहे तर एखाद्या वेळेला ट्रेन या साईडनं येत असताना इमर्जन्सी आपण बघू शकतो की ट्रेन ज्या वेळेला येतं तर त्यावेळेला एखादा व्यक्ती जर या इथल्या सिच्युएशनमध्ये असेल तर त्याच्या सेफ्टीसाठी हे आपल्याला इथं हा कठळा ज्याला आपण सेफ्टी गार्ड साईडचं म्हणूया तर तो बसवण्यात येतो। आणि याच्या पिलरच्या खालच्या साईडला मी बरेचदा तुम्हाला दाखवलं की मेन पुलाच्या दोन्ही साईडला आपण पाहतो की पूल जो आहे तर 7-7 फूट असा साईडनं त्याच्या काढलेला असतो। मग तो कशासाठी काढलेला असतो, कारण की तो यासाठी कामासाठी मित्रांनो की या साईडला जे आहे तर आपल्याला ह्या सेफ्टी गार्ड बसवणे आणि त्याच्या लेफ्ट साईडला जे आहे तर त्याच्या लेफ्ट साईडला इलेक्ट्रिक फिटिंगचं काम मित्रांनो ते करण्यात येतं। आणि हे जे छोटे छोटे आपल्याला इथे दिसत आहे तर हे पुलाचं सेफ्टी गार्डचं काम करण्यासाठी हे यूजमध्ये येतं। ते खालून त्याला नट बोल्ट असतात आणि या नट बोल्टमध्येच मित्रांनो ते डायरेक्ट फिटिंग होतं। आणि हे विहंगम दृश्य आपण मित्रांनो बघू शकता की खालून मेंढ्या जात आहेत, बकऱ्या जात आहेत आणि त्याच्या साईडला जी आपल्या दिग्रसकरांना म्हणजे प्रभावित करणारी दिग्रसचं अरुणावती नदी आहे आणि यावरचं चिरकुटा धरण मित्रांनो ते आपल्या सिंचन क्षेत्रासाठी हीच आपली अरुणावती नदी आहे। या अरुणावती नदीवरील जो आपला पूल आहे हा यवतमाळ जिल्ह्यातील मित्रांनो पुसद या विभागापर्यंत म्हणजे यवतमाळ पासून तर पुसद पर्यंत जर आपण याचं डिस्टन्स पाहिलं तर हा पूल साधारणतः आपल्याला 700 मीटर एवढा असलेला दिसतो। म्हणजे माझ्या इकडं तो 500 मीटर आहे आणि माझ्या या साईडला 150 ते 250 मीटर या साईडला मित्रांनो आपल्याला पूल असलेला दिसतो। म्हणून 285 किलोमीटरच्या आपल्या या टप्प्यामधील जे सध्या आपण टप्प्याचं काम बघत आहे तर दिग्रसचं पुलाचं काम आता मित्रांनो तो हर्सुल फाटा तिथलंही काम आता पूर्ण झालेलं आहे। आणि मग हर्सुल फाट्यापासून तर दिग्रसपर्यंत छोटे मोठे जर आपण मित्रांनो पुलं पाहिले तर शेतकऱ्याला देखील त्या ठिकाणी जाता यावं, शेतकऱ्याला देखील कुठली अडचण येऊ नये ही व्यवस्था आपल्या रेल्वेने केलेली आहे। आणि आता ट्रॅक लेअरिंगचं जे काम आहे ते दारव्याला सुरू झालेलं आहे मित्रांनो। त्या ठिकाणी बरेच मला कमेंट आले की तुम्ही दारव्याची शूटिंग केव्हा दाखवणार। निश्चित मित्रांनो मी दाखवणार आहे, परंतु आपण पहिल्यांदा जर आपण यवतमाळ जिल्ह्यातले असाल किंवा कुठलेही असाल नांदेड वगैरे तर आपल्या चॅनलला मित्रांनो फॉलो करा, कारण याची अपडेट आपण शिलोण्यापर्यंत आणि अर्धापूरपर्यंत मित्रांनो तिथपर्यंत घेतलेली आहे। जसं जसं कामाची लोकेशन येईल आणि या सगळ्या संदर्भात आपल्यापर्यंत सगळी डिटेल इन्फॉर्मेशन द्यावी। म्हणजे आपले बरेचसे व्ह्यूअर आहेत बाहेर गावाला जरी असले, हर्सुल या पट्ट्यातले असो, गांधीनगर असो किंवा दिग्रस दारवा नेरचे जर ते बाहेरगावी जरी असले तरी मित्रांनो आपलं चॅनल ते पाहतात आणि त्यांच्यापर्यंत इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाते। आता सध्या आपण बघू शकता की ही आपली अरुणावती नदी जी आहे